भंडाराकडून पवनीकडे येत असलेल्या बस क्रमांक MH11 BL 9215 ही बस पहिला या ठिकाणी दिनांक 27 जूनला संध्याकाळी 4 वाजताच्या सुमारास पहिला येथून बसमध्ये संजीव भामोरे हे एक प्रवासी बसमध्ये प्रवेश केले असता पहिला येथून अढाळला जात असता सदर प्रवासाची तिकीट काढली। त्यावेळी बसमध्ये एकूण 20 प्रवासी बसले होते। बसेसची मागील सीट खाली होती व परंतु रस्ता अतिशय खराब असल्यामुळे सदर प्रवासियांनी मला कमरेचा त्रास आहे, मी सोशल डिस्टन्स ठेवून उभाच राहतो अशी वाहकाला सांगितले, परंतु सदर वाहकाने सदर प्रवाशांशी वाद घालून बेल मारून बस थांबवली व मध्येच उतरून देण्याची धमकी दिली। सदर प्रवाशांशी मानहानी झाल्याने सदर प्रवासी म्हणाले की वाहक प्रवाशांशी अशी वागणूक देत असतील तर प्रवाशांनी कोणाच्या विश्वासावर लालपरीमध्ये प्रवास करायचा, असा सामान्य नागरिकांमधून प्रश्न उपस्थित होत आहे। 3 महिने बंद असलेली लालपरी पुन्हा सुरू झाली असताना लालपरीने प्रवासियांना सुखरूप प्रवास करता येत नसेल तर प्रवासियांसोबत हुज्जत घालणाऱ्या अशा बस वाहकाला त्वरित निलंबित करण्याची मागणी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने करण्यात येत आहे। वाहक प्रतिष्ठित व्यक्तीशी गैरवर्तणूक करत असतील तर सामान्य जनतेचे काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे। वाहकाला तात्काळ निलंबित करावा असे संबंधित प्रकरणाचे निवेदन परिवहन मंत्री अनिल परब व पवनीचे आगार प्रमुख गुणवंत तागडे यांना देण्यात आले आहे। जर का निलंबित केले नाही तर आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे। नाव संजीव मुरारी भांबोरे, मुक्काम पोस्ट पहिला, तालुका जिल्हा भंडारा येथील रहिवासी असून दिनांक 27/6/2020 ला भंडाऱ्याकडून पवनीकडे बस जात होती। त्या बसमध्ये मी 4 वाजेच्या सुमारास प्रवेश केला। त्यावेळी बसमध्ये एकूण 20 प्रवासी होते। मी वाहकाकडून, ज्या वाहकाचे नाव आहे जीजी नरवट, बसस्थानक पवनी, या वाहकाकडून मी तिकीट घेतली आणि वाहकाला विनंती केली की मला कमराचा त्रास असल्यामुळे मी फिजिकल डिस्टन्सचे पालन करीत मी मधोमध उभा राहते, परंतु सदर वाहकाने माझ्याशी वाद घालून पुलियाजवळ गाडी नेली आणि मला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला। त्यावेळेस माझी मानसिकता बिघडली। पुलियाजवळ गाडी थांबवून मला आत्महत्यास प्रवृत्त करायला लावत होते का, त्यामुळे माझी मानसिकता बिघडली असून सदर जो वाहक आहे जीजी नरवटे यांच्यावर त्वरित तात्काळ निलंबनाची कारवाई झाली पाहिजे। मी महाराष्ट्र राज्य प्रेस संपादक आणि पत्रकार सेवा संघाचा महाराष्ट्र राज्याचा सहसचिव आहे आणि त्याचप्रमाणे विविध सामाजिक संघटनेशी कार्यरत आहे। अशा प्रकारे प्रवाशांशी हुज्जत घालून सदर वाहक अशी बेइज्जती करत असेल तर सर्वसामान्य प्रवाशाची काय अवस्था असेल हे आपल्या लक्षात येते। म्हणून अशा प्रकारची जी वागणूक आहे अन्य प्रवाशांशी होऊ नये म्हणून सदर जो पवनी आगारचा वाहक आहे जीजी वरवड यांना तुरंत निलंबित करावे तात्काळ, अशी आमची प्रेस संपादक संघटनेच्या वतीने मागणी आहे। आणि समजा अधिकाऱ्यांनी यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तर आम्ही त्यांच्या विरोधात मुंबई मंत्रालयासमोर आमरण उपोषणाला बसल्याशिवाय राहणार नाही, अशी सुद्धा मी आपल्याला ग्वाही देतो। आणि अशा पद्धतीने जे कृत्य केले ज्या वाहकाने त्याला तात्काळ निलंबित करा, अशी आमची प्रेस संपादक संघटनेच्या वतीने मागणी आहे। प्रवीण भोंदे, विदर्भ न्यूज, भंडारा।